तो चलिए शुरू करते हैं। नमस्कार मित्रांनो, आज इंडिया वर्सेस बांगलादेशच्या विरुद्ध वर्ल्ड कप फायनल आहे। ये बड़ी अच्छी बात कही है। आता टॉस टाइम इथं बघू शकता तुम्ही, इंडियाने हेड्स घेतला आहे पण इंडिया टॉस हारलेली आहे आणि बांगलादेशचा डिसिजन बॉल फर्स्ट। रोहित शर्मा आणि शुभमन गिल बॅटिंगवर उतरलेले आहे। रोहित शर्मा स्ट्राईकवर, हा रोहित शर्माने खूप लांब सिक्स मारलेला आहे। आपण याचा रिप्ले बघू। हे बघा, रोहित शर्माने स्टेप आउट करून हा सिक्स मारलेला आहे। आता दुसरा बॉल, ओव्हरचा दुसरा बॉल रोहित शर्माचा, पण हा दुसरा बॉल रोहित शर्माने हेलिकॉप्टरचा प्रयत्न केला पण त्यांच्या पॅडला बॉल लागलेले आहे। अंपायरने डिसिजन नॉट आउट दिलेला आहे। बांगलादेशने अपील केलेला आहे, रिव्ह्यूची मागणी नाही केली बांगलादेशने। तिसरा बॉल रोहित शर्माचा, हा रोहित शर्मा डॉट झालेला आहे। ओव्हरचा आता चौथा बॉल सुरू, रोहित शर्माचा बी हा चौथा बॉल, रोहित शर्मा डबल डॉट झालेले आहे। बांगलादेशचा डबल कमबॅक झालेला आहे। ओव्हरचा सेकंड लास्ट बॉल आणि हा रोहित शर्माने फ्लॅट सिक्स मारलेला आहे। फिल्डरच्या वर डोक्यावरून सिक्स मारलेला आहे हा रोहित शर्माने, बघू शकता तुम्ही। हा लास्ट बॉल रोहित शर्मा स्ट्राईकवर, रोहित शर्माने मारला आणि रोहित शर्मा आउट झालेले आहे। इथं बांगलादेशने खूप डेंजर कमबॅक घेतलेला आहे। विराट कोहली आता आलेले आहे। दुसरी ओव्हर सुरू, स्ट्राईकवर शुभमन गिल आणि हा शुभमन गिल बी आउट झालेले आहे। इंडियाला दोन आत्ता झटके लागलेले आहेत। आता MS धोनी आलेले आहे। आता ही एक पार्टनरशिप करावी लागेल यांना लंबी। रोहित शर्मा, विराट कोहली डॉट झालेले आहे। सॉरी, रोहित शर्मा तो आउट हो चुके। अरे विराट कोहली आगे गया। अरे विराट कोहलीने सिक्स मारण्याचा प्रयत्न केलेला आहे पण सिक्स गेला। रुको जरा, सबर करो, बोला धक्का बुक्की नहीं करने का, आराम से लेने का। हाँ, आता ही ओव्हरची तिसरी गेंद, हा विराट कोहलीने हा फ्लॅट सिक्स मारलेला आहे। एकदम रोहित शर्मा सारखा शॉट विराट कोहलीने बी मारलेला आहे, बघू शकता तुम्ही। विराट कोहलीने बी एक सिक्स मारला आहे। ओव्हरचा सेकंड लास्ट बॉल, विराट कोहली मागे सरकले आणि विराट कोहलीने बॅक टू बॅक दोन सिक्स मारलेले आहेत। गगनचुंबी सिक्स मारून दिलेला आहे। आता लास्ट बॉल बघू शकता तुम्ही, विराट कोहली स्ट्राईकवर, विराट कोहली पुढे गेले आणि हा डॉट। ओव्हरच्या समाप्तीनंतर 2 विकेटांच्या नुकसानवर 28 रन। आता ही तिसरी ओव्हर MS धोनी स्ट्राईकवर आणि MS धोनीचा पहिला बॉल डॉट झालेला आहे। तिसरी ओव्हर सुरू झालेली आहे। MS धोनीचा अजून खाता उघडला नाही। MS धोनीने हा सिक्स मारण्याचा प्रयत्न केलेला आहे। इथे दोन पळाले आहे। MS धोनी का फिल्डर ताडू शकतो? नाही, फिल्डर पासून लांब होता बॉल आणि फिल्डर ताडू शकला नाही आणि हा चौका गेलेला आहे। हा आता तिसऱ्या ओव्हरचा तिसरा बॉल, MS धोनी स्ट्राईकवर आणि MS धोनीने बी एक सिक्स मारला आहे। MS धोनीने हायवर एक सिक्स मारून दिलेला आहे। इथं आपण रिप्ले डबल एकदा बघू शकता। हे बघा, MS धोनीने एक सिक्स मारला आहे। एक सिक्स आणि एक चौका MS धोनीने बॅक टू बॅक मारलेले आहे। ओव्हरचा चौथा बॉल आणि हा पॅडवर लागला आहे बॉल आणि अंपायरने उंगलीवरती केलेले आहे ना आउट। MS धोनी आउट झालेले आहेत। इंडियाला 3 मोठे झटके लागलेले आहे। आता श्रेयस अय्यर बॅटिंगवर आलेले आहेत। श्रेयस अय्यर मागे झाले आणि आज श्रेयस अय्यरनी स्ट्रेट मारण्याचा प्रयत्न, बॉलरनी बॉल ताडवलेला आहे। ओव्हरचा लास्ट बॉल आणि हा श्रेयस अय्यर डॉट झालेले आहे। ओव्हरच्या समाप्तीनंतर 38 रन। आता ही चौथी ओव्हर आणि हा विराट कोहलीच्या पॅडवर लागलेला आहे। अंपायरने नॉट आउट दिलेला आहे। बांगलादेश रिव्ह्यू घेतील का नाही? बांगलादेशने इथं रिव्ह्यू नाही घेतला। आता चौथ्या ओव्हरचा तिसरा बॉल आणि हा विराट कोहलीने सिक्स मारण्याचा प्रयत्न। इथं विराट कोहलीने डबल फास्ट 2 रन पळाले आहे। आजची रन बिंग विकेट अरे कहना क्या चाहते हो? इथं
ओव्हरचा आणि हा एज लागून चौका गेलेला आहे. ओव्हरचा तिसरा बॉल. विराट कोहलीने चौका मारलेला आहे. विराट कोहली मागे झाले. हा विराट कोहलीने 6 मारलेला आहे. नाही 6 नाही. हे काय झालं? भारतला 4 मोठे झटके लागलेले आहेत. आता हार्दिक पांड्या आलेले आहेत. इथं ओव्हरचा लास्ट बॉल आणि हा एज लागून इथं 2 रन फास्ट पळाले आहे श्रेयस अय्यर आणि हार्दिक पांड्या. नाही, आता ओव्हरचा लास्ट बॉल आहे. इथं स्ट्रायकर श्रेयस अय्यर. डबल एकदा एज लागला आहे आणि इथं 2 रन घेतलेले आहेत. आता लास्ट ओव्हर. स्ट्रायकर हार्दिक पांड्या. इथं टाकला आहे बॉल आणि हा हवेत बॉल आणि कॅच आउट झालेले आहेत हार्दिक पांड्या. आपण पाहू शकता भारताच्या बॅक टू बॅक विकेटी गेलेल्या आहेत. आता जसप्रीत बुमराह आलेले आहेत बॅटिंगला. श्रेयस अय्यर स्ट्राईकवर. इथं श्रेयस अय्यर डॉट झाले. नाही, इथं बोल्ड घेतलेला आहे श्रेयस अय्यरचा. इथं भारताला बॅक टू बॅक झटके लागलेले आहेत. आता कुणाल पांड्या आलेले आहेत. डॉट बॉल. स्ट्राईकवर कुणाल पांड्या. इथं सेकंड लास्ट बॉलवर रे डबल एकदा विकेट पडलेली आहे. इथं कुणाल पांड्याची पण विकेट पडलेली आहे. आता कोणता बॅट्समॅन येईल? आता भुवनेश्वर कुमार आलेले आहेत बॅटिंगवर 2 बॉलर आणि लास्टचे 2 बॉल बाकी. आता इथं भुवनेश्वर कुमारने टच केला. इथं 2 रन फास्ट पळाले आहे जसप्रीत बुमराह आणि भुवनेश्वर कुमार. आता लास्ट बॉल. त्याच्यावर 6 लागतो का नाही? आता याच्यावर बी डबल एकदा तसंच झालेला आहे. इथे डबल 2 पळाले. आउट होईल का नाही? नॉट आउट. रन आउटने झालेले आहे. ओव्हर समाप्त. आता इंडियाचा स्कोर आहे 54 रनवर 7 विकेट. ये बड़ी अच्छी बात कही आप. इंडियाच्या बॉलिंगचा पहिला बॉल. आता पहिला बॉल जसप्रीत बुमराह टाकणार आहेत. इंडियाची सुरुवात. जसप्रीत बुमराहने स्टंप लाईन बॉल घेतलेला आहे. हा बॉल टाकला आणि हा प्लेट करून सिंगल घेतलेला आहे. बांगलादेशने पहिल्या बॉलवर सिंगल. आता दुसरा बॉल. जसप्रीत बुमराह बॉलिंगवर. आता ओव्हरचा दुसरा बॉल आणि हा 6 मारलेला आहे. इथं बांगलादेशच्या बॅट्समॅननी हा लंबा 6 मारलेला आहे. इथे जसप्रीत बुमराहला दुसऱ्याच बॉलवर 6 बसलेला आहे. का जसप्रीत बुमराह या ओव्हरमध्ये विकेट घेतील का नाही? जसप्रीत बुमराहने हा वाईट साईडच्या याला बॉल टाकलेला आहे. तिसरा बॉल. हा डॉट झालेला आहे बांगलादेशचा प्लेयर. जसप्रीत फिल्डिंग चेंज करावी लागेल. ओव्हरचा चौथा बॉल. जसप्रीत बुमराहने डबल एकदा वाईट साईडच्या याला टाकलेला आहे. चौथा बॉल भी डॉट. 1 6 और 1 सिंगल और 2 डॉट बॉल्स. आता हा बॉल स्टंप लाईन टाकलेला आहे जसप्रीत बुमराहने. जसप्रीत बुमराह बॉल टाकला आणि हा 6 मारलेला आहे बांगलादेशच्या बॅट्समननी. एका ओव्हर मध्ये 13 रन आलेले आहेत जसप्रीत बुमराह के. हे बघू शकता तुम्ही. रिप्ले बघू शकता. हा ओव्हरचा लास्टचा बॉल. जसप्रीत बुमराहने वाईट साईडच्या दिशेला टाकलेला आहे. हा बॉल पडला आणि हा डॉट. शॉट मारण्याचा प्रयत्न. ओव्हर समाप्त और 13 रन बिना एक भी नुकसान के. आता बॉलिंगला आलेले आहेत कुणाल पांड्या कशी बॉलिंग टाकते. त्यांचा बाउन्सर लय डेंजर आहे कुणाल पांड्याचा. ही पहिली गदा रे. कुणाल पांड्याच्या बॉलिंगवर चौका. बांगलादेशच्या बॅट्समनने अजून एक चौका मारलेला आहे. कुणाल पांड्या फिल्डिंग चेंज करत आहेत. कुणाल पांड्याने फिल्डिंग चेंज केलेले आहे. आता डबल एकदा तसाच बॉल टाकण्याचा प्रयत्न. हा बॉल टाकला आणि हा डबल एकदा तसाच शॉट मारला आणि हा चौका. बांगलादेशच्या फिल्डरने 2 बॉलमध्ये 2 चौके मारलेले आहेत. अब कुणाल पांड्या काय करेंगे क्या पता. अब तिसरा बॉल.
सॉरी, मी मराठीच्या जागी हिंदीमध्ये बोलत आहे. आता मराठी बोलायचं आहे आपल्याला. हा तिसरा बॉल, दुसऱ्या ओव्हरचा तिसरा बॉल. डबल एकदा त्याच लेन्थला बॉल टाकत आहेत. हा प्लेट केला आणि सिंगलची मागणी आणि सिंगलच भेटेल. कुणाल पांड्याच्या या ओव्हरीत आतापर्यंत 9 रन आलेले आहेत. ओव्हरचा चौथा बॉल आणि एक बी नुकसानची बांगलादेश बॅटिंग करत आहे दुसऱ्या ओव्हरीत आणि हा प्लेट. आता ओव्हरचा 5वा बॉल. बैटिंग पे बांग्लादेश का बॅट्समॅन अरे सिंगल ले लिया आहे. सिंगल घेतलेला आहे. कुणाल पांड्याच्या आतापर्यंत ओव्हरीत 10 रन आलेले आहेत. 10 रन आलेले आहेत. कुणाल पांड्या त्याच लेंथला बॉल टाकत आहेत. हा बॉल और फिर एक भी रन नहीं आया और ओवर की समाप्ति के बाद और रन है 23 पर एक भी नाबाद. आता बॉलिंगला भुवनेश्वर कुमार. भुवनेश्वरची स्विंगला डेंजर आहे. इथं फिल्डरने चांगली फिल्डिंग केलेली आहे आणि चौकात अडवलेला आहे. तिसऱ्या ओव्हरीचा पहिला बॉल. हे बॅटिंग स्टंप लाईन बॉल घेतलेला आहे भुवनेश्वर कुमारने. का विकेट पडेल नाही. इथं बी एक बी सिंगल नाही भेटलेला आहे. भुवनेश्वरची स्टार्टिंग चांगली झालेली आहे. भुवनेश्वर वाईट साईडला बॉल टाकायचा प्रयत्न करत आहेत. इधर 6. भुवनेश्वर को पहला 6 लग चुका है. बांग्लादेश के बॉलर की बांग्लादेशच्या बल्लेबाजांची एक बी विकेट नाही पडलेली आहे. एक 6 मारला आहे भुवनेश्वरला. भुवनेश्वरचा चौथा बॉल. भुवनेश्वरने डबल स्टंप लाईन बॉल घेतलेला आहे. भुवनेश्वरने फेकला आणि ये आउटची मागणी करत आहे और ये आउट हो चुके आहे बांगलादेशचा पहिला बॉलर. इथं बांगलादेशने रिव्ह्यू घेतलेला आहे. रिव्ह्यू बघू शकता तुम्ही कसा आहे बांगलादेशचा रिव्ह्यू. या इथं आउट होणार आहे की नाही. पिचिंग इन लाइन आ चुका है. इम्पॅक्ट इन लाइन भी है. क्या विकेट पडेगी यार. विकेट पडलेली आहे. सॉरी पडलेली आहे विकेट. बांगलादेशचा पहिला रिव्ह्यू लॉस झालेला आहे. भुवनेश्वरने पहिलं खातं खोललेलं आहे. पहिली विकेट भुवनेश्वरच्या खात्यात जमा. भुवनेश्वरचा 5वा बॉल. भुवनेश्वरने टाकला आणि हा चौक्यासाठी मारलेला आहे. आल्या जगा बॅट्समॅननी 0 बॉल म्हणजे 1 बॉल 1 चौका मारलेला आहे. भुवनेश्वरचा लास्ट बॉल. भुवनेश्वरने हा बॅट्समॅन पासून थोडा लांब ठेवलेला आहे बॉल आणि हा इथं बॅट्समॅननी चौका मारलेला आहे. भुवनेश्वरला 2 चौके आणि 1 6 बसलेला आहे. ओव्हरच्या समाप्तीच्या नंतर 1 विकेटवर बांगलादेशचे रन आहे 37. का बांगलादेश 12 बॉलात आता 18 रन करू शकतील का नाही. इथं आता कुलदीप यादवची बॉलिंग आलेली आहे. कुलदीप यादवने पहिलाच बॉल स्टंप लाईन घेतलेला आहे. कुलदीप यादवचा हा पहिला बॉल. हे मध्येच काहीतरी आलेला आहे गेमच्या मध्ये. कुलदीप यादवचा दुसरा बॉल. पहिला बॉल डॉट झालेला आहे. कुलदीप यादव फिल्डिंग सेट करत आहे पॉवर प्ले झाल्यामुळे. कुलदीप यादवचा दुसरा बॉल. चौथ्या ओव्हरीचा दुसरा बॉल आहे हा. कुलदीप यादव टाकत आहे आणि हा आता सिंगल भेटेल. बांगलादेशचे रन 38 वर 1 नुकसान. कुलदीप यादवचा तिसरा बॉल टाकला. या बॉलवर बॅट्समॅनच्या छातीला लागलेला आहे. कुलदीप यादवचा चौथा बॉल. हा बॉल टाकला आणि हा डबल एकदा प्लेट करण्याच्या नादात. कुलदीप यादव लय चांगली बॉलिंग करत आहे. कुलदीप यादवची हा 5वा बॉल. कुलदीप यादवने बॉल टाकला. डबल एकदा तीच सिच्युएशन. बॅट्समॅनला बॉलच समजत नाहीये. कुलदीप यादव लेफ्टी साईडच्या याच्याने बॉल टाकत आहे.
डबल एकदा तीच सिच्युएशन. आता मारण्याचा प्रयत्न केला होता पण मारणार. ओव्हरच्या समाप्तीच्या नंतर हार्दिक पांड्या लास्टची ओव्हर घेण्यासाठी आलेले आहेत. का बांगलादेशी मॅच जितू शकते? त्यांना रन नाही करू देणार. हा पहिला बॉल डॉट. बांगलादेशला 5 बॉलात 17 रन करायचे आहे. हा बॉल आमचा लय मध्ये जाणार आहे. आता हा बॉल बऱ्या दंडी उडणार आहे. डिप्रेशन. मैं डिप्रेशन में रहता हूँ हमेशा. अब भी मैं डिप्रेशन में हूँ, माँ कसम. मैं डिप्रेशन में रहता हूँ हमेशा. सिर में दर्द रहता हो. लांबचा वाईट टाकलेला आहे हा बॉल. आता हा बॉल डबल एकदा डॉट करण्याचा प्रयत्न करणार आहे हार्दिक पांड्या. हा बॉल बी डॉट. बांगलादेश को 3 बॉलात 17 रनाची आवश्यकता. आता एक चिटिंग करावी लागेल, एक बी विकेट नाही पडली म्हणून. आता दंडी उडणार आहे. गेम आहे. मतलब वो अलग ही लेवल का बंदा था. काय बोल दंडा उडवलेला आहे हार्दिक पांड्याने. उडला दंडा. आता आपण एक विकेट देता आपण खुश नाही होणार. आपण एकदा डबल दुसऱ्यांदा ट्राय करू. आताच नाही. एक बॉल डॉट. डबल एकदा डॉट झालेले आहेत. आता एक बॉल 17 रन. 2 बॉल 17 रन तर होऊ शकत नाही. आता बॉल टाकला. बॉल टाकणार आहे. हा डबल एकदा विकेटची हे. कौन है ये लोग? कहां से आते हैं?